विलीनीकरण रोखण्यासाठीच अजित पवार हटवले गेले का हा पहिला प्रश्न तयार होतो। जयंत पाटलांची काल एक मुलाखत झाली। त्या मुलाखतीत जयंत पाटलांना प्रश्न केला गेला की जर विलीनीकरण होणार होतं आणि याची माहिती अजित पवारांना होती, शरद पवारांचं शब्दप्रमाण सुद्धा हेच सांगतंय की विलीनीकरण 12 जानेवारीला होणार होतं, तर मग अजित पवारांच्या पक्षातील प्रमुख नेते यांना या विलीनीकरणाची माहिती का नव्हती? हा एक प्रश्न असा आहे की अजित पवार नसल्यानं खरं काय खोटं काय हे सांगणार नाही आणि त्यांच्या पश्चात खरं सांगू शकेल असा अजित पवारांच्या पक्षातील एकही नेता पुढे येत नाही। अगदी सुनेत्रा पवार सुद्धा। जर अजित पवारांच्या जवळच्या सुनेत्रा पवारच होत्या तर सुनेत्रा पवारही विलीनीकरणावर बोलत नाही आणि विलीनीकरणावर बोलायचंच नाही याच अटी आणि शर्तीवरती सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा झाल्यात का या सुरू असलेल्या चर्चा। टाइमलाईन पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते। अजित पवार यांचा घातपात झालाय की अपघात झालाय याबाबतच्या शंका जास्त बळवतात का? कारण अजित पवार जाण्याआधीची 1 महिन्यांची टाइमलाईन आठवा। महानगरपालिका निवडणुका लागलेल्या होत्या। मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली महत्त्वाच्या ठिकाणच्या महानगरपालिका निवडणुका होत्या। पुणे आणि पिंपरी चिंचवडवरती अजित पवारांचं विशेष लक्ष आणि प्रभाव होता। भोसरीचे आमदार महेश लांडगे अजित पवारांवरती एकेरी जात होते। अजित पवार त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पक्षासोबत आलेत असे म्हणत होते, पण महेश लांडगेंना शांत बसा म्हणणारं किंवा महेश लांडगेंना गप्प करणारं भाजपच्या पक्षातील एकही महत्त्वाचं नेतृत्व समोर आलं नाही। उलट पक्षी चंद्रशेखर बावनकुळे समोर आले आणि अजित पवारांची अजूनही सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही असं सांगून धमकीवजा इशाराच अजित पवारांना दिला गेला। तेव्हापासून अजित पवार भाजपासोबत अंतर राखून होते हे दिसून आलं होतं। त्यानंतरच अधिकच्या जोरावरती विलीनीकरणाच्या चर्चा होत होत्या। आता विलीनीकरण होणार की नाही हे सांगण्यासाठी हा मुद्दाच कारणीभूत होता की नगर परिषदांच्या निवडणुकांमध्येच अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्रितपणे लढला। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांचे उमेदवारही घड्याळ या चिन्हावर लढले। हे कुठलीही बैठक न होता तर झालं नसेल। हे जे काही झालं हे भविष्यात विलीनीकरण होणार आहे याच मुद्द्यांवर होत होतं आणि त्यामुळेच आपलंही विश्लेषण असं होतं की आता विलीनीकरण होणारच। आता प्रश्न हा होता की शरद पवार सत्तेसोबत जाणार की नाही। सत्तेसोबत शरद पवार जाणार हे तर फिक्सच होतं, कारण संजय शिरसाट यांनी मागच्या एका त्यांच्या विधानात दावा केला की 2022ला शरद पवार एनडीएत येणार होते। हेच तर अजित पवारही सांगत होते की शरद पवार हे स्वतःच या विलीनीकरणासाठी किंवा भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते। ऐन वेळी शरद पवारांनी त्यांचं स्टेटमेंट मागे घेतलं आणि अजित पवारांसोबतचा एक गट हा भाजपासोबत गेला। आता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होणार होती, याचा अर्थ शरद पवार भाजपासोबत सत्तेत जाणार होते। अर्थात यामध्ये दुसरी बाजू अशी असणार आहे, मग विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका या निवडणुकांमध्ये त्यांनी लोकांची दिशाभूल केली का वगैरे वगैरे। पण जर राजकारणाला सेंटर ठेवलं तर अजित पवार शरद पवार एकत्र येत होते, बैठका होत होत्या। 12/12 ही जी शरद पवारांची जन्मतारीख आहे त्या दिवशीच अजित पवार, संपूर्ण पवार कुटुंब, अमित शहा हे शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर तर आत्तापर्यंत शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटी झाल्या। या भेटीतून सकारात्मक चर्चा बाहेर येत होत्या। तेव्हा जिल्हा परिषद आणि नगर परिषदा निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांचं एकत्रीकरणही झालं। मग मुद्दा होता हे विलीनीकरण कोणाला नको होतं। मग आता विलीनीकरण ज्यांना नको होता त्यांचाच संदर्भ रोहित पवार जोडतायत का? अजित पवार जर नियोजित दौरा त्यांचा गाडीने होता तर ते विमानाने कसे आले आणि ते विमानाने यावे यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी मागून फिल्डिंग लावली होती का? सकाळच्या 7 पावणे 7 वाजता कोणी सांगितलंय की मुंबईमध्ये ट्रॅफिक असते? बरं, जे वैमानिक त्यांच्या विमानावरती पायलट म्हणून होते त्यांचं कुठलं स्टेटमेंट समोर आलं का ते कोणत्या प्रकारच्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते? नाही आलं। अजित पवार विमानामध्ये बसतानाचं सीसीटीव्ही समोर आलंय का? नाही आलं। जय पवार प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, का घेतली नाही? नाही माहिती। ब्लॅक बॉक्स कसा जळू शकतो? नाही माहिती। व्हीके सिंग आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध काय होते? नाही माहिती। म्हणजे विलीनीकरण हा मुद्दा जरी आता दोन्ही पक्षांसाठी संपलेला असला तरी हे विलीनीकरण रोखण्यासाठीच अजित पवारांचा घात घडवून आणला गेला का हा प्रश्न जो आहे तो वारंवार रोहित पवार आणि महाराष्ट्रातील तमाम जनता उपस्थित करते।
अमोल मिटकरी बोलतायत, हसन मुश्रीफही काही प्रमाणावर बोलतायत, भुजबळही म्हणतात मी स्वतः तिथे जाऊन आलोय, विमान कोणत्या झाडाला आदळलंच नाही. ह्या सगळ्या गोष्टींचे डॉट जोडावे लागणार आहे आणि तेव्हाच अजित पवारांसोबत नेमकं घडलंय काय हे समजून येऊ शकतं. अजित पवारांचा विषय वारंवार चघळण्याचा नाहीये, पण एक उपमुख्यमंत्री लेवलचा माणूस गेलाय, एका पक्षाचा अध्यक्ष गेलाय आणि जर तो राजकारणाचा शिकार झाला असेल तर आज अजित पवार होते, उद्या कोणीही असू शकतो. म्हणून याचा तपास झाला पाहिजे. याआधीही महत्त्वाचे अनेक नेते, गोपीनाथ मुंडे असो किंवा मग आता अजित पवार असो, असे अनेक नेते विमान अपघातामध्ये किंवा अपघातामध्ये दगावलेत आणि अपघात सांगून विषय बाजूला केलाय. त्यामुळे या विषयाच्या खोडापर्यंत येणं गरजेचं आहे. खोड हाताशी लागलंय, मूळ शोधायचं आणि त्यामुळे या विषयावरती बोलणंही वारंवार गरजेचं आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? हे विलिनीकरण पटेल तटकरे यांना नको होतं का? तसं झालं असतं तर दिल्लीतील कंट्रोल जे आता कुठे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या हाती येत आहे ते कंट्रोल सुटलं असतं का? भाजपासोबत पुढे जाऊन सत्तेत मिसळण्याची काही खिळी मिसकटली असते का? की पवारांसोबत घेतलेले वितुष्ट किंवा दोन तोंडी भूमिका जी होती ती पटेल आणि तटकरेंना पुन्हा फेस करण्याची इच्छा नव्हती? व्यक्त व्हा, या व्हिडिओवर व्यक्त व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.